विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले, धमक्या, अपहरणाचे प्रकार होताना दिसत आहेत। दरम्यान काल प्रचार थंडावला, मात्र हल्ले झाल्याच्या घटना अजूनही समोर येत आहेत। तर नागपुरात सुद्धा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला झालाय। देशमुख हे नरखेडची सांगता सभा आटपून काटोलकडे जात होते आणि त्याच वेळी त्यांच्या कारवर दगडफेक झाली आहे। भाजपनं हा हल्ला केल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा भाजप उमेदवार राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। दरम्यान कोल्हापुरात सुद्धा जनसुराज्य पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। तिकडे संभाजीनगरच्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर सुद्धा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। आणि अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्याही बहिणीवर हल्ला झालाय। एकूणच या हल्ल्यांच्या घटना घडतायत। सुरुवातीला आपण थेट जाऊयात नागपुरात अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाबाहेर आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे हे थेट त्या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडे जाऊयात। पराग, काय अपडेट सध्याचे? नक्कीच काल रात्री हे हल्ला झाला होता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना। त्यानंतर नागपुरातील जे मॅक्स केअर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं। रात्री त्यांच्यावर उपचार सुद्धा झाला होता। सध्या त्यांची प्रकृती जी प्राथमिक माहिती मिळते आहे ती स्थिर असल्याचं कळतं आहे, मात्र त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही जे आहे त्रास होत आहे, दुखत असल्याची माहिती आहे। अधिकृत मेडिकल म्हणजे रुग्णालयाकडून कुठलंही बुलेटिन अजून देण्यात आले नाही आरोग्यासंदर्भात। तरी सध्याची जी माहिती आहे ते प्राथमिकरित्या त्यांची तब्येत ठीक आहे। पोलिसांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये 4 अज्ञातांवर गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहे आणि त्या अनुषंगाने फॉरेन्सिक टीम असो घटनास्थळावर त्यांनी पाहणी केली। सविस्तर चौकशी ज्या या प्रकरणामध्ये सुरू झालेली आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही किंवा अफवा पसरू नये अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। मात्र एकंदर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा काय नेमकं घडलं याचं तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। एकूणच नक्कीच पराग, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत।